विश्वातील पहिल्या श्रीराम सृष्टी निर्माण कार्यातील प्रभू श्रीराम यांनी केलेला सुवर्णमृग मारीच या देखाव्यांची सृष्टी शिर्डी सुरत राज्य मार्गावरील चासनडी तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर येथे निर्माण करण्यात आली असून या संदर्भात सखोल माहिती गोदावरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंडितराव चांदगुडे यांनी दिली आहे। चासनळी या गावात श्रीराम सृष्टी हा एक ऐतिहासिक प्रकल्प उभा राहतोय। या प्रकल्पाचं महत्त्व सांगत असताना काही गोष्टी आपणा सर्वांच्या निदर्शनास आल्या पाहिजेत। त्या दृष्टीनं या प्रकल्पाची सर्व माहिती आपणा सर्व माहीत व्हावी म्हणून हा प्रयत्न। तर ही श्रीराम सृष्टी हा जो प्रकल्प आहे हा रामायण कॉरिडॉर म्हणून एक केंद्रशासित जी व्यवस्था आहे रामायणाबद्दल लोकांना माहिती होण्याच्या दृष्टीनं श्रीराम सृष्टी हा प्रकल्प चासनळी या गावी उभा राहत आहे। तो प्रकल्प कार्यान्वित होत असताना त्याच्या मागचा जो उद्देश आहे तो असा की चासनळी या गावाला पौराणिक ग्रंथांमध्ये एक आख्यायिका होती की राम ज्यावेळेस वनवासातून नाशिकवरून दंडकारण्यामार्गे गोदावरीच्या तीरावरून जात असताना चासनळी येथे त्यांनी मारीच राक्षसाचा वध केला होता। मारीच राक्षसाचा वध करत असताना ते हरणाच्या स्वरूपात मारीच राक्षसाने रूप घेतलेलं होतं, अशी आख्यायिका होती। आणि त्या आख्यायिकेला धरून आमच्या येथील एक आदर्श व्यक्ती ज्यांच्या आई आमच्या प्राथमिक शाळेमध्ये शिक्षिका होत्या, तर ते सचिन राऊत म्हणून ते रामायण कॉरिडॉरची त्यांचा संबंध असल्यामुळे त्यांना हा संकल्प त्यांचं बालपण इथं आमच्या गावामध्ये गेल्यामुळं जी काही चर्चा झाली आहे रामायण कॉरिडॉरची त्याचा या संकल्पाबद्दल त्यांना ही सूचना त्यांना वाटलं की इथं हा प्रकल्प होऊ शकतो। आणि असं होत असताना त्यांनी या प्रकल्पाबद्दल सर्व आमचे जे ग्रामस्थ आहे यांची एक संयुक्त बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये त्यांचा जो हा विचार होता त्यांनी तो मांडला। तो विचार मांडत असताना म्हणजे तो इतका मोठा विचार घेऊन ज्यावेळेस आपल्याला जायचं आहे त्यावेळेस गावचं एकमत पाहिजे आणि त्या दृष्टीनं आम्ही ती गावकऱ्यांची सर्व बैठक घेतली। सर्व गावकऱ्यांनी त्या गोष्टीला प्राधान्य दिलं, त्यांनी एकमत झालं त्या विषयावर। आणि मग त्या विषयावर एकमत होत असताना जे आपलं आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट आहे तर त्या डिपार्टमेंटने काही तुमच्याकडे पौराणिक एखादी वस्तू अशी आहे का की ज्याचा संदर्भ आपण याच्यात देऊ शकतो आणि एवढं मोठं काम आपण उभं करू शकतो। तर असं आमच्याकडे एक 1630चं मंदिर ज्याचा उल्लेख या पौराणिक याच्यात होता, तर ते त्या दृष्टीनं त्यांना ते फार महत्त्वाचं होतं। आणि मग त्या मंदिराचा हे घेऊन दृष्टिकोन घेऊन हा श्रीराम सृष्टी प्रकल्प इथं उभं करायचं ठरला। या सृष्टीमध्ये आमच्या गावचं म्हणजे सार्वजनिक जागा याच्यासाठी पाहिजे होती या प्रकल्पासाठी, तर ती 16 एकर जागा आमच्या गावठाणाच्या लगत असून ती या प्रकल्पासाठी योग्य आहे असं सर्वांचं मत पडलं। तिथं कुणाचंही अतिक्रमण नव्हतं, गंगेच्या गोदावरी तीरी जे महत्त्व आहे ऐतिहासिक महत्त्व ती जागा तिथं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे सर्व फाउंडेशनच्या याच्या दृष्टीने ती जागा योग्य वाटली, अशा दृष्टीने हा फार मोठा प्रकल्प इथं उभा राहत आहे। मग हा प्रकल्प उभा राहत असताना गावकऱ्यांच्या याच्यात किती सहभाग आहे हा दृष्टिकोन त्यांना बघायचा असल्यामुळं म्हणा किंवा याला किती लोकांचं इनिशिएटिव्ह हे बघत असताना इथं एक श्रीरामांची मूर्ती आणि मारीच मूर्ती ही गावच्या वर्गणीतून उभी करा असं सर्वांचं मत पडलं आणि मग आपण त्याच्या पुढे जाऊ। असं करत असताना आजच्या घडीला ही आम्ही 40 लाख रुपयाची सार्वजनिक वर्गणी करून पंचक्रोशीतले सर्व गावं त्याच्यात घेऊन सर्व जाती धर्माच्या लोकांमध्ये हा श्रीराम सृष्टीचा प्रकल्प उभा करत असताना मी अभिमानाने सांगू शकतो की आमच्या गावातला प्रत्येक मुस्लिम प्रत्येक मोमेडियन यात सहभागी झालेला आहे। त्यांनी पण याच्यात भरपूर आम्हाला वर्गणी दिलेली, सर्व जाती धर्मातल्या लोकांनी मिळून हा प्रकल्प उभा करायचं ठरवलेला आहे। हा पूर्णत्वाला जात असताना याच्या मागे जी आख्यायिका आहे ती अशी की रामायण आणि महाभारत हे 2 ग्रंथ समाजात
नैतिकता टिकून राहावी, समाज नैतिकतेशी बांधील राहावा म्हणून ह्या दोन ग्रंथांची निर्मिती आपल्या धर्मशास्त्राने केलेली. आणि त्याच्यामध्ये मग रामायणाचा उद्देशच असा आहे की कुटुंब एकत्र राहत असताना, गाव एकत्र राहत असताना, समाज एकत्र राहत असताना आपल्या कुटुंबाची एकमेकाशी संबंध कसे असावे, आपल्या धर्मपत्नीची संबंध कसा असावा, आपल्या कुटुंबाशी संबंध कसे असावे, या संदर्भात जे रामायणामध्ये सांगितलेली ही संकल्पना जनतेसमोर, लोकांसमोर मांडावी, हा या श्रीरामसृष्टीमागचा उद्देश आहे. आपण ज्यावेळेस म्हणतो की समाज भरकटत चालला म्हणजे सगळं नीतिमत्ता सोडून ज्यावेळेस लोक वागायला लागतात, त्यावेळेस कुठंतरी एक योग्य मार्गदर्शन त्यांना पाहिजे असतं. आणि ते मार्गदर्शन मिळवण्यासाठी त्यांना अशी एक संकल्पना पण पाहिजे असते जिथं ते योग्य मार्गदर्शन मिळेल. आणि ते मिळत असताना ह्या रामायण कॉरिडॉरमधून येणाऱ्या पिढीला, येणाऱ्या ह्या सगळ्या लोकांना त्याचं मार्गदर्शन मिळेल. कारण या श्रीरामसृष्टीमध्ये जो प्रकल्प उभा राहणार आहे याच्यामध्ये एक मोठी लायब्ररी, जिथं PhDचा अभ्यास रामायणासंदर्भात लोक करू शकतील. नंतर लेझर किरणांचं थिएटर, नंतर इथे गेस्ट हाऊस, जे येणारे ज्यांना PhD करायची आहे, थेसिस लिहायचे, त्यांना जो अभ्यास करायचा आहे त्याच्यासाठी त्यांची राहण्याची व्यवस्था, नंतर गार्डन, हे सगळा हा जो प्रकल्प आहे, हा 250-300 कोटीचा प्रकल्प मोठ्या प्रयत्नाने इथं उभा राहणार आहे. आणि आमचं गाव शिर्डी सुरत या मार्गावर असल्यामुळं आणि त्या रोडलाच हा प्रकल्प अटॅच होणार असल्यामुळं किंवा संपूर्ण त्याचा जो हायवेलाच टच होईल